मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। जर तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीनं कुरकुरीत समोसे करायचे असेल तर तुम्ही हे रेसिपी पूर्ण बघा। चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया। तर चला आज एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी पीठ मळून घेऊया मैद्याचं। तर मैदा घेते, तर मैदा चाळून घेऊया। आता चवीप्रमाणे मीठ टाकूया, घासून ओवा टाकूया। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। घट्टसर असं छान पीठ मळून घेऊया। मैदा नसला तरी गव्हाच्या पिठाच्या बी केलं तरी बी छान होतात। तर मस्त असं घट्ट पीठ मळून घेते। आता पीठ छान असं मळलेलं आहे, तेवढंच तेल ओतूया। थोडंसं घासूया। आता झाकून थोड्या वेळ ठेवून देऊया। तर इथं घेतलेले आहेत उकडते बटाटू घेतलेले आहे, सोलून साल काढून घेतलेले आहे, एकदम थंड करून घेतलेले आहेत। आता ह्यांना काय करूया आपण किसून घेऊया। असं मस्त असं किसून घ्यायचं म्हणजे गाठी पडगी होत नाही त्या। तर सगळे किसून घेते बटाटू। बघा कसं पडतंय खाली मस्त असं। आता बटाटू किसून घेतलेले आहेत छान असे, त्याच्यावर टाकूया बक्कळ अशी कोथिंबीर। त्याच्यात टाकायचं मीठ, चवीप्रमाणे मीठ, गरम मसाला, हळद, लाल तिखट, तर आता ह्याला मिक्स करून घेऊया। आता छान मिक्स केलेलं आहे। आता थोडंसं ना तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं ह्याच्यात। आता चांगल्याने मिक्स करून घेऊया। थोडंसं एक चमचाभर टाका। तांदळाचं पीठ नसलं तर कॉर्नफ्लॉवर असलं तरी बी एक चमचा टाकलं तरी बी चालतंय। तर छान असं मिक्स करून घेते। तर मस्त असं रेडी करून घेतलेला आहे, एकदम गोळा असा घट्ट बनवून घेतलेला आहे। आता याला साईडला ठेवून देऊया। आता गरम करायला तेल ठेवूया। घेतलेला आहे गरम। तिकडं पीठ बी आपलं छान असं भिजलेलं आहे आणि एकदा मळून घेऊया। मस्त मळून घेतले। आता ह्याचे गोळे तोडून घ्यायचे ते दोन गोळे बनवून घेतलेले आहेत मी। तर आता एक गोळा घेतलेला आहे, थोडंसं पीठ मैदा लावून घेतलेला आहे। आता ह्याला लाटून घ्यायचे चपाती। जसं चपाती लाटते बघा तसं लाटून घ्या पातळ असं।
तर एक लाटून घेतले, आता एका प्लेटात काढून ठेवते आणि एक लाटून घेऊया. पिठात असं बुडवून दुसरी बी लाटून घेते. जास्त मैद्यात बुडवलेलं नाही मी, एकदाच लावून घेतलेलं आहे. तर मस्त असे लाटून घेतलेले आहे. 2 लाटून तयार केलेले. ते आता हे आपण तयार करून घेतलं होतं का नाही, ते असं ठेवायचं थोडं थोडं आणि चौकड असं पसरून घ्यायचं आहे. असं पसरून घ्या हाताने. असं बसवून घेतलेलं आहे. हो असं निघत नाही अजिबात. आता दुसरी चपाती करून घेतली होती की नाही आपण, ते ह्याच्यावरती ठेवून द्यायचे. तर असं गच्च बसवून घेऊया. आता थोडासा खाली मैदा टाकून लाट. हलक्या हाताने लाटून घ्या. मस्त असं लाटून घेतलं पहा, अजिबात कुठं फुटलेलं नाही, काय नाही. आता ह्याला कापून घ्यायचं आहे आपल्याला. तर असं दाखवलेल्या पद्धतीनं कापून घ्या. मस्तच कापले. आता हे की उचलायचं असं, हे पा असं करे, असं इकडं जोडून घ्यायचं आणि हे इकडं असं चिटकवून घ्या. हे पा तळल्यावर एकदम छान दिसते. प्लेटात एका ठेवून देऊया. सोपं आहे एकदम. इकडं चिटकवायचं आणि इकडून घेऊन असं मस्त लागतात हे समोसे. तर इथं मस्त करून घेतलेला आहे. तळून बी दाखवते आपले का बघूया. गोळा ही टाकून तर मस्त असं गरम झालेलं आहे. काढून घेते. आता दाखवते तुम्हाला. तेलात बसतात तेवढं तेलात तळून घ्यायचे इथे. छान असं तळून घेऊया क्रिस्पी होईस्तोवर. गॅस खाली बारीकच ठेवा, म्हणजे छान तळलं जाते. तेल आता चांगलं आपलं कडक गरम झालेलं आहे. हे पहा काय भारी दिसायला आलेत का नाही, मस्त. असं गॅस कमी करून तळून घेतलेला आहे. पहा काय मस्त असा कलर आलेला आहे. आता काढून घेऊया. छान असं तळलं गेलेलं आहे. तर मस्त असं तळून घेतलेलं आहे. बारीक गॅस करा, म्हणजे छान आतनं पात्र तळलं जात आहे. आता काढून घेऊया. पहा कसा आवाज यायला लागलाय. आता दुसरं बी दाखवते तळून. इकडं बारीक तळूस तर का नाही, बारीक गॅसवर. तर इकडे मी दुसरे एक लाटून घेतलेले बी आहे. तर इकडे लाटून घेतलेलं आहे, ह्याला बी कापून घेते. तर आता छान दोन्ही साईडने असं नाही फिरवून तळून घ्यायचं. तर हे बी मस्त असं तळलंय पहा. असा कलर यायला पाहिजे, अजिबात कुठे फुटलेलं नाही, काय नाही, मस्त झालेलं आहे. बघा कसा आवाज येत आहे. तर मस्त आपले बघा समोसे बनवून रेडी झालेले आहेत.
एका नवीन पद्धतीचे समोसे केलेले आहेत, मस्त अशा डिझाईनचे केलेले आहेत. हे पहा काय भारी झालेले आहेत, मस्त झालेले आहेत, एकदम कुरकुरीत. खाऊन बी दाखवते तुम्हाला, तोडून बी दाखवते. पहा एकदम मस्त असा मसाला किती छान झालेला आहे. तर खाऊन दाखवते. तर मस्त झालेले आहेत, खायला बी मुलीने खाऊन पाहिलेलं आहे. आज मी नाही खाल्लेलं आहे, एकादश आहे त्यामुळं. तर मस्त तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोलपातूर खात राहा, मस्त राहा. बाय.